अथांग असा समुद्र, उंच हिरवेगार डोंगर, नद्या आणि खाड्या यांनी नटलेला आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा कोकण, सुगंधी आणि चविष्ट भात, मन मधुर करणारा आंबा, वरून काटेरी मात्र आतून तितकाच कोमल फणस आणि नारळा सुपारीच्या बागा, अशा कितीतरी वैशिष्ट्यांनी समृद्ध असणाऱ्या कोकणाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सी फूड्स. बांगडा, कोळंबी, पापलेट, सुरमई, खेकडा अशी नावं जरी घेतली तर जिभेवर रेंगाळते ती कोकणी मालवणी लाजवाब अशी चव. असं हे आगळं वेगळं कोकण. आणि आपलं कोल्हापूर म्हणजे रांगड्या कुस्तीबरोबर नानाविध कलागुणांना, अनेक संस्कृती तसंच खाद्य परंपरांना अभिमानानं जोपासणारं अनोखं शहर. कोल्हापूर म्हणलं की समोर येतो तो तांबडा पांढरा रस्सा आणि चिकन मटणाचं झणझणीत ताट. स्वादिष्ट, चविष्ट आणि चमचमीत जेवण कुठं मिळतं या प्रश्नाचं पहिलं उत्तर म्हणजे कोल्हापूर. आणि कोल्हापूरची ही विशेष ओळख निर्माण होण्यामध्ये वामन गेस्ट हाऊस या मालवणी खानावळीचं मोलाचं योगदान आहे असं आवर्जून म्हणलं जातं. कोकणी मालवणी चवीची अनोखी परंपरा आपल्या कोल्हापुरात सुरू करून तमाम शौकीन खवय्यांना तृप्त करणारं वामन गेस्ट हाऊस म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. 61व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वामन गेस्ट हाऊस या खानावळीच्या कोल्हापुरातल्या अखंड खाद्यसेवेवर एक प्रकाशझोत. आदरणीय कैलासवासी वामन धोंडू बागलकर यांनी वामन गेस्ट हाऊस या खानावळीचं छोटंसं रोपटं लावलं आणि आज या रोपट्याचा वटवृक्ष झालाय. कुडाळ तालुक्यातल्या तेंडोलीतल्या बागलांची राई या ठिकाणी वामनजी यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर अर्थात आरती प्रभू यांचे वामनजी हे सख्खे मामा. आरती प्रभूंनी साहित्य सेवेच्या माध्यमातून रसिकांची मनं जिंकली तर वामनजी यांनी खाद्य सेवेतून खवय्यांची मनं जिंकली. वामनजी यांनी वयाच्या 20व्या वर्षी मुंबई गाठली आणि फणसवाडी गिरगाव इथं 1927 साली वामन भोजनालय ही खानावळ सुरू केली. पहाटे 4 वाजता उठून भटारखान्यात स्वतः राबणाऱ्या वामनजी यांचा दिवस खवय्यांची सेवा करण्यात कधी मावळायचा ते त्यांनाही कळायचं नाही. अहोरात्र अखंड परिश्रम करणाऱ्या वामनजी यांनी व्यवसायापेक्षा मानवतेला अधिक प्राधान्य दिलं. वामनजी यांनी त्या काळामध्ये कोकणातून तसंच इतर भागातून मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच अनेकांना सहकार्याचा हात दिला. स्वतःच्या पोटाची खळगी भरायला आलेल्या वामनजी यांनी अनेक गरजू विद्यार्थी आणि लोकांच्या पोटाची खळगी भरण्याचं अनमोल असं कार्य केलं. या दरम्यान त्यांनी मालवण इथंही काही काळ खानावळ सुरू करून खाद्यसेवा केली. त्यानंतर काही कारणास्तव त्यांचं कोल्हापूरला येणं झालं आणि त्यांनी एक प्रयोग म्हणून कोल्हापुरात वामन गेस्ट हाऊस ही खानावळ सुरू केली. 1963 साली सुरू झालेल्या कोल्हापुरातल्या वामन गेस्ट हाऊसच्या प्रवासाला आता 6 दशकं पूर्ण होत आहेत. 25 ऑक्टोबर 2023 रोजी वामन गेस्ट हाऊस 61व्या वर्षात पदार्पण करत आहे. 1975 पर्यंत वामनजी यांनी वामन गेस्ट हाऊसची धुरा यशस्वीपणे सांभाळली. या दरम्यान त्यांनी कोल्हापूरसह देशभरातल्या अनेक खवय्यांसोबत ऋणानुबंधाचं नातं जपलं. म्हणूनच 1990 मध्ये त्यांनी कायमचा घेतलेला निरोप खवय्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला. खादीचा शर्ट, धोतर आणि पांढरी टोपी या पेहरावातील धार्मिक वृत्तीचे वामनजी आजही अनेकांच्या अंतःकरणात कायम आहेत. वामन गेस्ट हाऊसच्या आजच्या यशामध्ये वामनजी यांचा सिंहाचा वाटा तर आहेच, शिवाय पुढच्या पिढीसोबत त्यांचा आशीर्वादही कायम आहे. म्हणूनच मनमिळाऊ आणि दिलदार स्वभाव असणाऱ्या वामनजी यांच्या विचारकार्याला आदरपूर्वक प्रणाम. त्यानंतर वामनजी यांचे चिरंजीव विजयजी आणि आनंदजी यांनी वामन गेस्ट हाऊसची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. वामनजी यांच्या तालमीत तयार झालेल्या विजयजी आणि आनंदजी यांनी या व्यवसायाची परंपरा यशस्वीपणे जपली. व्यावसायिक दृष्टिकोन, उत्तम आर्थिक नियोजन, सगळ्याच बाबतीत शिस्त आणि खवय्यांचा प्रथम विचार या भूमिकेतून विजयजी यांनी वामन गेस्ट हाऊसची वाटचाल कायम ठेवली. विजयजी यांनी 2006 पर्यंत वामन गेस्ट हाऊसचा प्रवास उत्तमपणे चालवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं.
हॉटेल व्यवसायातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कोल्हापुरातील नागेशकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीनं खाना खजानाचे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते विजयजी यांचा विशेष पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. बागलकर परिवाराच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अजितजी आणि अभयजी यांनी आपले आजोबा वामनजी आणि वडील विजयजी यांचे विचार आणि कार्य डोळ्यासमोर ठेवून वामन गेस्ट हाऊसची पताका आपल्या हाती घेतली आणि ती यशस्वीपणे पुढे नेण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कोल्हापुरात मालवणी कोकणी पद्धतीच्या माशाचं जेवण कुठं मिळतं या प्रश्नाचं पहिलं उत्तर म्हणजे वामन गेस्ट हाऊस ही अनोखी ओळख निर्माण होण्यामध्ये अजितजी यांचे अहोरात्र अखंड आणि अथक परिश्रम आहेत. अजितजी यांनी व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांशी आपुलकीचं नातं तर गुंफलं आहेच, शिवाय विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्याचा हात देत सामाजिक बांधिलकीही जपली आहे. वामन गेस्ट हाऊसच्या या यशस्वी वाटचालीनिमित्त कृतकृत्य झाल्याची भावना मनामध्ये असल्याची भूमिका अजितजी व्यक्त करत आहेत. नमस्कार, मी अजित बागलकर. आपल्या वामन गेस्ट हाऊसला आपल्या आई अंबाबाईच्या आशीर्वादामुळं आणि आपल्या सर्व ग्राहकांच्या प्रेमामुळं येत्या 25 ऑक्टोबर 2023 रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. याबद्दल मी आणि आमचे सर्व कर्मचारी बांधव आणि पूर्ण हॉटेल वामन गेस्ट हाऊस परिवार आमच्या सर्व ग्राहकांचा मनापासून ऋणी आहे, आभारी आहे. अत्यंत कृतज्ञतेची भावना आम्हा सर्वांमध्ये आहे. असेच प्रेम इथून पुढच्याही वाटचालीचा आपणा सर्वांकडून आम्हास मिळो ही नम्र विनंती. धन्यवाद. वामन गेस्ट हाऊसची यशस्वी वाटचाल सुरू असतानाच बागलकर परिवाराने कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये वामन ओरिएंट क्राऊन हे सुसज्ज आणि अद्ययावत असं हॉटेल सुरू केलं. 2007 पासून सुरू असलेल्या ओरिएंट क्राऊनच्या प्रवासालाही 15 वर्ष पूर्ण होत आहेत. उत्तम भोजन, सर्व सोयी सुविधांनी युक्त निवास व्यवस्था आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी परफेक्ट अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाऱ्या वामन ओरिएंट क्राऊन या हॉटेललाही उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. अभयजी यांच्या नेतृत्वाखाली वामन ओरिएंट क्राऊन या हॉटेलचं व्यवस्थापन उत्तमपणे सुरू असल्याची ग्राहकांचीही पोचपावतीच आहे. या पार्श्वभूमीवर वामन ग्रुपच्या या यशाबद्दल अत्यंत आनंद होत असल्याची भावना अभयजी यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी अभय बागलकर. हॉटेल वामन गेस्ट हाऊस याला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. अत्यंत आनंद होतो आहे. हीच आमची दुसरी शाखा हॉटेल वामन ओरिएंट क्राऊन ह्यालाही आता 16 वर्ष पूर्ण होत आहे. ह्या दोन्ही प्रवासात आम्हाला आमच्या असंख्य ग्राहकांची साथ, आई अंबाबाईचा आशीर्वाद लाभलेला आहे. ही साथ अशीच कायम राहावी ही विनंती. नमस्कार. आर्यन अजित बागलकर यांच्या निमित्तानं बागलकर परिवाराची चौथी पिढी वामन ग्रुपची परंपरा पुढे नेण्यासाठी कार्यरत झाली आहे. बागलकर आणि वामन परिवार यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये अभिमान असल्याची भावना आर्यन व्यक्त करत आहेत. नमस्कार, माझं नाव आर्यन अजित बागलकर आहे. मी बागलकर परिवाराचा एक सदस्य आहे, मला खूप अभिमान आहे. आणि वामन गेस्ट हाऊसचा एक सदस्य आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा करायचं मला भाग्य मिळते. त्याचा मला खूप अभिमान आहे. लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम असं आमच्या पाठीशी राहते प्रार्थना. धन्यवाद. वामन गेस्ट हाऊसमध्ये बांगडा, पापलेट, सुरमई, कोळंबी, खेकडा, मोरी आणि तिसऱ्या या मालवणी कोकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अगदी लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत अशा सर्व खवय्यांची नेहमीच वर्दळ असते. इथल्या मालवणी पद्धतीच्या शाकाहारी तसंच चिकन आणि मटणाच्या भोजनाचीही खवय्यांना चांगलीच भुरळ आहे. खवय्यांच्या जिभेवर इथल्या लाजवाब चवीचं अक्षरशः राज्य असल्याची भावना खवय्ये स्वतःहून व्यक्त करतात. खरं तर वामनबद्दल कौतुक करताना खवय्यांना शब्दही अपुरे पडतात. खाद्य परंपरेच्या बाबतीत कोल्हापूरचं नाव जगाच्या नकाशावर पोहोचवणाऱ्या कोल्हापुरातल्या नामवंत उद्योजकांमध्येही वामन गेस्ट हाऊस आणि बागलकर परिवाराबद्दल कौतुकाची आणि आपुलकीची भावना आहे. हे व्यक्त करणाऱ्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया. नमस्कार, मी प्रवीण आनंदराव फडतरे मिसळचे ओनर. मला आज इतका आनंद वाटतो की आज आपल्या कोल्हापुरातील वामन गेस्ट हाऊस आज
60व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि आज 61व्या वर्षी त्यांना लागल्यामुळं मला एवढा आनंद झाला आहे की आज बोलायचं का नाही. आज एक कोल्हापुरातलं एक वैशिष्ट्य आहे, वामन मच्छी फ्राय, मच्छी करी किंवा मच्छीचं ताट म्हणजे वामन गेस्ट डोळ्यासमोर दिसतं. जसं कोल्हापुरात आलं की तांबडा पांढरा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी चप्पल, तसं कोल्हापुरी मच्छी ताट हे वामन गेस्ट हाऊसच दिसतं डोळ्यासमोर. असं आज कोल्हापुरातकरांचं मत आहे. फडतरे परिवार, फडतरे मिसळ त्यांना आज 61व्या वर्षात पदार्पण केलं, त्यामुळं त्यांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्ते, मी राजाभाऊ भेळवाले. आज कोल्हापूरमधील जे खाद्य संस्कृतीचे जे मानाचा तुरा आहे, मच्छीचे जे जेवण आहे, वामन गेस्ट हाऊस त्यांच्या व्यवसायाला 61 वर्षे पूर्ण होतात. त्याबद्दल आम्ही त्यांना बहुत म्हणजे भरपूर लाख शुभेच्छा देतो. नमस्कार, मी नितीन उरुणकर. मुंबईपासून भरलं जातं. कोल्हापुरात जे आता खाद्य उत्सव आहे किंवा खाद्य संस्कृती जी आहे, कोल्हापुरात खाद्य चळवळ आहे, आज त्यातल्या एका वामन ग्रुपवाल्यांना आज 61 वर्ष पूर्ण झाली. एवढं मोठं त्यांनी कार्य केले, त्याबद्दल आमच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. कोल्हापूरकरांसह देशविदेशातल्या खवय्यांना आणि पर्यटकांना चवदार भोजन उपलब्ध करून देणाऱ्या वामन गेस्ट हाऊसचं कोल्हापूरच्या खाद्य परंपरेसोबतच पर्यटन वाढीच्या दृष्टीनंही मोलाचं योगदान आहे, अशी भूमिका माननीय श्री उज्ज्वलजी नागेशकर यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर म्हटलं तर खाद्य संस्कृती आज कोल्हापूरचं नाव महाराष्ट्रभर, भारतभर, आणखी जगभर आपला एक चांगलं लौकिक मिळालेलं आहे. आज वामन गेस्ट हाऊस हा एक आमच्या कोल्हापुरी खाद्य संस्कृतीचा एक फार मोठा भाग आहे. आणखी त्यांनी हे आव्हान चांगल्यापैकी साकार केलेलं आहे. मच्छी मासे म्हटलं कोल्हापूरला तर गेले 60 वर्ष वामन गेस्ट हाऊसचंच नाव आहे. बागलकर आणखी वामन ही कोकणातली टेस्ट आपल्याला कोल्हापूरला देत आहेत, टुरिस्टना देत आहेत, आणखी कोल्हापूरकरांना देत आहेत. त्याबद्दल त्यांचं आभार मानतो मी कोल्हापूर टुरिझमच्या वतीने. आणखी असंच त्यांचा पुढचा 60 वर्षाचा पुढचा प्रवास आणखी वेगवेगळ्या शाखा काढून लोकांची मनं जिंकलेलीच आहेत, तर तिथपर्यंत पोचून दे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. वामन गेस्ट हाऊस मीन्स फिश, वामन गेस्ट हाऊस मीन्स कोल्हापूर. थँक्यू. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक, शैक्षणिक आणि उद्योग यासह विविध क्षेत्रामध्ये कोल्हापूरचं नाव अभिमानानं आणि आग्रहानं घेतलं जातं. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यासह विविध धार्मिक तीर्थक्षेत्र, पन्हाळा, गडकोट तसंच विविध पर्यटन स्थळांमुळे कोल्हापूरचं महत्त्व उल्लेखनीय असं आहे. आणि कोल्हापूरची खाद्य परंपरा हे कोल्हापूरचं अनोखं वैशिष्ट्य आहे. ही ओळख निर्माण होण्यामध्ये अनेक हॉटेल्स तसंच खाद्य व्यावसायिकांचं मोलाचं योगदान आहे. आणि यामध्ये विशेष योगदान असणारे आणि कोल्हापूरच्या शिरपेचातील मानाचा तुरा असणारे हॉटेल म्हणजेच वामन गेस्ट हाऊस. कोल्हापुरात 61व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वामन गेस्ट हाऊसच्या मुंबईतल्या स्थापनेला 2027 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 दशकं खवय्यांचं पोट आणि मन भरणाऱ्या वामन गेस्ट हाऊसचा हा प्रवास निश्चितच थक्क करणारा असा आहे. वामन परिवारातल्या प्रत्येक सदस्यानं यासाठी दिलेलं योगदान कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय आहे. मासा खायचा तर वामनमध्येच हा खवय्यांनी दिलेला आशीर्वाद आणि सर्वांच्या सदिच्छांच्या पाठबळावर वामन गेस्ट हाऊसची परंपरा अखंड राहो अशी शुभेच्छा.